मंडळी, स्वागत आहे तुमचं वॉच विथ ऋतूच्या या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ होणार आहे रिलेटेड स्किन केअर आणि मी तुम्हाला एक असं प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे जे खूप भारी आहे आणि तुमच्या समोर ट्रायल पण देणार आहे। त्याची स्किन एकदम माझी टॅन झाली आहे आणि सोबतच भरपूर तुमचे डीएम्स आहेत इन्स्टावर सुद्धा। तू वीकली रूटीन करते तो आम्हाला प्लीज सांग ना। सो त्याच्यासाठी मी आज तुम्हाला हा व्हिडिओ आणला आहे। तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट स्किन केअरकडे वळूया। म्हणजेच मी हप्त्याला स्किन केअर काय करते तो मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात पहिला तर मी केस मागे करणार आहे माझे। चला मग तुम्हाला इंग्रेडियंट दाखवते काय काय लागणार आहेत। घरगुतीच आहे, मी काय फॅन्सीचा यूज नाही करत। सो चला मी तुम्हाला दाखवते की मी पहिला फेस स्क्रब कसा बनवते ते। त्यामध्ये मी ॲड करत आहे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लावर। पुन्हा अंगाला सुद्धा लावू शकता, हा नॅचरल आहे, याच्यामध्ये काहीच प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत। आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत म्हणजेच दूध। म्हणजे जर तुमच्याकडे थंड चिल्ड दूध असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता, नाही तर रूम टेम्परेचरवर असला दूध तरीही चालेल। दूध ॲड, तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते। ह्याला मिक्स करूया आपण। इथे बघू शकता ही कन्सिस्टन्सी तुम्हाला करायची आहे एखाद्या क्रीम सारखी। ओके, या पेस्टला आपल्या तोंडावर लावायचं आहे आणि स्क्रब करायचं आहे। पहिला तर मी तोंडावर लावून घेते सगळ्या। सो मी आता अप्लाय केलेलं आहे। ह्याला हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचं आहे, स्क्रब करायचं आहे हलक्या हातांनी आपल्या। सो आता माझं स्क्रब करून झालेलं आहे। सो याला आपण डायरेक्ट वॉश करू शकतो। मी वॉश करून आले एका झटक्यात आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे। इन्स्टंट ब्राईटनेस आलेला आहे, म्हणजे क्लीन झालेलं आहे। पोर्स वगैरेच क्लिअर झालेले आहेत पोर्स वगैरे। ते आता मी स्क्रब केला आहे आणि त्याच्यानंतर मी थांबले, कारण की आपण आपल्या स्किनची तर म्हणजे फेसची काळजी घेतो, पण जे आपले हेअर्स आलेले असतात तुम्ही बघू शकता, जे आपले हे हेअर्स आलेले असतात त्याला घेऊन आपण भरपूर प्रॉब्लेममध्ये असतो। आणि सोबतच हे हेअर्स येत नाही, सोबतच टॅनिंगसुद्धा घेऊन येतात। त्यासाठी मी एक प्रोडक्ट शोधून काढला आहे जो विदाऊट, म्हणजे आपण वॅक्स बोललो तर वॅक्सनी भरपूर पेन होतं आणि सोबतच रॅश, परत इनग्रोथ हेअर वगैरे वगैरे भरपूर प्रॉब्लेम्स असतात। सो तुमच्यासाठी मी एक इझी सोल्युशन आणला आहे, म्हणजे हा हेअर रिमूव्हिंग क्रीम। म्हणजे ही फक्त हेअर रिमूव्हर क्रीम नाही आहे, ही रिमूव्ह करते आपला टॅन देखील। म्हणजे ते लिहिलेलंच आहे बघा, अँटी टॅनिंग हेअर रिमूव्हल क्रीम लिहिलेलं आहे। मग कुठे बाहेर जायचं असेल तर ॲमर्जन्सीमध्ये आपण कुठेच नाही जाऊ शकत आणि वॅक्सिंग बोललं तर ते स्ट्रिप्स आणि पुन्हा पेन होतं आणि पुन्हा डिस्कम्फर्ट होतं मला तरी। आणि हा आहे ब्रँड न्यूडचा, जो सुद्धा मी सांगत असते मला हा ब्रँड भरपूर आवडतो। नो हार्श स्मेल, नो बम्स आणि नो स्किन डार्कनिंग। म्हणजे आपण नॉर्मली कोणतंही हेअर रिमूव्हल क्रीम यूज करतो, सो त्याला स्किन डार्कनिंग भरपूर होते, म्हणून कोण म्हणजे सगळ्याच मुले हेअर रिमूव्हल क्रीम स्किप करतात आणि मग वॅक्स करतात आणि मग पूर्ण मेस होतो, बम्स येतात, स्किन पील होते कधी कधी। सो मी त्याच्यापासून तर लांबच आहे। सो मी तुम्हाला हा ट्राय करून दाखवते। सोबतच ह्याच्यामध्ये आहेत पपया एक्स्ट्रॅक्ट आहे, कोजिक ॲसिड आहे आणि सोबतच ॲलोवेरा जेल आहे आणि भरपूर सारे इंग्रेडियंट्स आहे। जसं की पपया सो नॅचरल आपली स्किन एक्सफोलिएट करायला काम करतं आणि ॲलोवेरा जेल तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या स्किनला नरिशिंग बनवायला काम करतं। भरपूर असे काही इंग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहेत। सो आपण ट्राय करूया, मी तुम्हाला दाखवते। तर या पॅकमध्ये आपल्याला ट्विन पॅक येतो, ज्याच्यामध्ये 2 असे हेअर रिमूव्हल क्रीम आहेत आणि सोबतच हा स्पॅच्युला येतो। ते बघू शकता असे हेअर्स आलेले आहेत। सो आपण ह्याच्यावर अप्लाय करून ट्राय करणार आहोत आणि मी ते अप्लाय करते आता थोड्याशा अमाऊंटमध्ये क्रीम। सोबतच आपल्याला हा क्यूटचा स्पॅच्युला भेटलेला आहे। सो असे आपण अप्लाय करूया। इथे अप्लाय करून झालेली आहे बघू शकता। आता 5 मिनटं ठेवणार आहोत। हा गाईस 5 मिनटामध्ये आपल्याला नरिशिंग आणि टॅन फ्री आणि सोबतच हेअर फ्री, ते पण विदाऊट डिस्कम्फर्ट आणि विदाऊट एनी मेस, क्लिअर स्किन भेटते। आणि सोबतच हे जे प्रोडक्ट आहे ते पॅरेबन फ्री आहे आणि क्लिनिकल टेस्टेड आहे। आणि हा गाईज, हा जो फॉर्म्युला आहे तो स्पेशली आपल्या लेग्ससाठी, आपल्या आर्म्ससाठी, आपल्या बॉडीसाठी, बॉडीच्या हेअर्ससाठी डिझाईन केलेला आहे। तर 5 मिनटं झालेले आहेत, आपण आता रिमूव्ह करतोय।
या डायरेक्शनमध्ये आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. रिझल्ट बघू शकता तुमच्या समोर आहे. दोघांमधला फरक तुम्ही बघू शकता. तर गाईज इन्स्टंट तुम्ही डिफरन्स बघू शकता दोघांमध्ये. हा थोडासा काळा वाटतोय हात आणि हा बघा, आणि ह्याच्यावर हेअर आहेत, ह्याच्यावर हेअर नाही आहेत. तसंच मला कोणत्याही म्हणजे कोणत्याही गोष्टीची इरिटेशन झालेली नाही आहे आणि मला असं म्हणजे स्मूथ इफेक्ट असं जाणवतो आहे माझ्या स्किनवर. न्यूडचा अँटी टॅनिंग हेअर रिमूव्हल क्रीम. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे आणि सोबतच प्रोडक्ट टॅग देखील दिलेला आहे. सोबतच तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मिशोवरनं सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप चांगला इफेक्ट देतो आणि 5 मिनिटात सॅलॉन लाईक फिनिश, आणि ते पण टॅन फ्री आणि हेअर फ्री सुद्धा. आणि लवकर बाय करा न्यूडचा हा अँटी टॅनिंग हेअर रिमूव्हल क्रीम. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, सो नक्की जाऊन परचेस करा. आता मी नेक्स्ट स्टेप काय करते ते मी तुम्हाला दाखवते. आता स्क्रब केलं, सो मास्क हा कंपल्सरी आहे. जर तुम्ही फक्त स्क्रब करत असाल सो ते एकदम चुकीचं आहे, तर त्याच्यानंतर मास्क हा अप्लाय करायचाच असतो. तर मग आपण आता मास्क बनवूया. कसं बनवायचं ते तुम्हाला पटकन दाखवते. ते मी बेसन घेतलेलं आहे, बघू शकता. तर बेसनमध्ये आपण टाकणार आहोत हळद, आणि इथे केसरसुद्धा आहे, तो दिसत नाही आहे. केसर घालणार आहोत. जर तुमच्याकडे असेल तर घाला, ऑप्शनल आहे. ओके, 1 चम्मच आपण तांदळाचं पीठ यात घातलेलं आहे. मला ह्याच्यामध्ये मिल्क घालावं लागेल एक पेस्ट बनवण्यासाठी. सो अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सो आता ही पेस्ट रेडी झालेली आहे. हातांनी आपल्या तोंडावर लावून घ्यायची आहे. सो हा मास्क तुम्हाला 15 मिनटं ठेवायचा आहे. जसा सुकेल तसा तुम्हाला काढायचा आहे. तर आता 15 मिनटं झालेले आहेत, मी रिमूव्ह करते. मास्कला अलगद पहिला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं, मग तो फुगल्यानंतर त्याला असा काढायचा आहे. तर मी फेस वॉश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ग्लो. तर मंडळी, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट लिंक हवी असेल सो डिस्क्रिप्शनमध्ये सगळं दिलेलं आहेच, आणि सोबतच प्रोडक्ट टॅगसुद्धा केलेला आहे, जिथून तुम्ही क्लिक करून बाय करू शकता. न्यूडचा अँटी टॅनिंग हेअर रिमूव्हल क्रीम घ्यायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी माहिती दिलेलीच आहे, प्रोडक्ट टॅग देखील केलेला आहे. सो जा आणि लवकर बाय करा. आपण भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तवर स्टे हॅपी अँड स्टे सेफ. आय लव्ह यू ऑल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच शेअर करा तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये किंवा तुमच्या गर्ल्सच्या ग्रुपमध्ये, आणि असेच होम रेमेडी ट्राय करा. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.